नरेंद्र मोदी हे पूर्णपणे अपयशी सरकार आहे. कारण आता यांना अपयशामागे ते दाखवत आहेत की पेट्रोल डिझेल महाग, सोनं चांदी खरेदी करू नका आणि व्हॅकेशनमध्ये विदेश दौरे करू नका. मी तर सर्वप्रथम मोदीजींनाच म्हणेल की तुम्ही सर्वप्रथम विदेश दौरे बंद करा. तुमच्या मागे जो ताफा असतो तो बंद करा. जेवढ्या गाड्या लागलेल्या असतात ते बंद करा. आणि बाकी जो इतर जे आहेत मंत्री आहेत, जेवढे मंत्री आहेत ते सर्वांचा ताफा बंद करा. तुम्ही गाड्या बंद करा. सर्वात जास्त हानी तर इथेच होत आहे. मुलांना ज्या काही गोष्टी आहेत त्या आता म्हणतात तुम्ही वर्क फ्रॉम होम करा. आणि कुठे गेल्या ह्या सगळ्या गोष्टी? अच्छे दिन कुठे गेले? महिलांना तुम्ही म्हणतात की भाजीत तेल घालू नका. म्हणजे सर्वसाधारण लोकांना पिळून काढण्याचं काम हे सरकार करत आहे. आताची नुकतंच जे होऊन राहिल्या सगळ्या गोष्टी, सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचाराचं आणि बलात्काराचं प्रमाण जास्तीत जास्त वाढत आहे. या गोष्टीचा सर्व मंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन कसं त्या पद्धतीने महिलांना न्याय मिळेल आणि सर्वसामान्य जनता पिळून निघणार नाही याची त्यांनी दखल घ्यावी. कोणाला त्रास होणार नाही याची त्यांनी दखल घ्यावी. यात सर्वच सामान्य जनता यात पिळली जात आहे. आणि कुंभमेळाव्यासाठी 35,000 कोटीचा खर्च. आणि इथे जनतेसाठी तुम्ही म्हणता की पेट्रोल नका, डिझेल नका, सोनं खरेदी करू नका. आधी मोदीजी म्हणाले सोना बहन का गहना है, वो उसका अभिमान है, वो उसको देना ही है. अब कहाँ से आप ही ऐसी बात कर रहे हो मोदी जी? ये बराबर नहीं है. ये महिलाओं का सम्मान नहीं है. महिलाओं का अभिमान आप नहीं ये एक्सेप्ट कर पा रहे. ये सबसे बुरी बात है. ये बोल रहे हैं जो करते हैं वो करके नहीं दिखा रहे. लोगों को सिर्फ अच्छे दिन दिखाने का आपने मैं बोल रही हूँ आपको कि आँखों को दूसरा चष्मा आपने लगाना चाहिए. बरोबर आहे ना. शासकीय कामासाठी मला तरी वाटते आत्तापर्यंत बावनकुळे साहेबांनी एका तरी ठिकाणी दखल घेऊन जिथे जिथे पीडित ज्या महिला आहेत, जिथे जिथे काही घटना घडल्या तिथे तिथे त्यांनी भेट दिली आहेत का? शासकीय कामासाठी स्वतःसाठी त्यांच्या गाड्यांचा ताफा असतो, एवढे कर्मचारी असतात, त्यांचं काय? तुमच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी जो खर्च होऊन राहिला, पहिले तुम्ही तो स्वतः जे मोदीजी म्हणतात त्यांनी पहिले स्वतः ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे आणि मग जनतेला या गोष्टी जनतेपुढे आणायला पाहिजे. जनतेला पहिले पिळून काढण्याचं काम करू नका. ती सर्वप्रथम सुरुवात आपण स्वतःपासून केली पाहिजे.